गाईज, गुड मॉर्निंग आणि वेलकम बॅक टू आवर न्यू व्लॉग. गाईज, आज आहे माझा वाढदिवस आणि तुम्हाला माहिती आहे माझ्या वाढदिवसानिमित्त मी 2 वर्षापासून ज्योतिर्लिंगचे दर्शन घेतोय. 2024ला गेलेलो आम्ही महाकालला, 2025ला गेलेलो काशी विश्वनाथला आणि आज आम्ही जातोय, आज सोमवार असल्यामुळे आज आम्ही जातोय त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगचं दर्शन घ्यायला. मृणाल आहे, मम्मी पप्पा आहेत, ओमकार नाही, ओमकारचं ऑफिस असल्यामुळे ओमकार नाही आपल्यासोबत आज, पण बाकी सगळे आहेत. तर ह्या ब्लॉगला लास्टपर्यंत नक्की बघा. ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगचं दर्शन करायला भेटेल, माझ्या बर्थडेची जे पण सेलिब्रेशन असेल ते करायला भेटेल. आम्ही आता निघणार होतो 5:30ला, पण आता वाजले 7:30 आणि अजून हे लोक आले नाही आहेत. मला हा व्हिडिओ शूट करायचा होता म्हणून मी आलोय, पण आता माहित नाही आपल्याला किती डिस्टन्स कव्हर करायचं आहे त्र्यंबकेश्वर. मी एकदा कार घेऊन गेलोय, बट आय थिंक 170-180 किलोमीटर आहे आणि आपल्याला संध्याकाळी परत पण यायचं दर्शन घेऊन. आज सोमवार असल्यामुळे काहीच अंदाज येत नाही की गर्दी वगैरे किती असेल. पाऊस एकदम हलका हलका पडतोय. आपली आज ही फर्स्ट टाइम आपण गाडी घेऊन जाणार आहोत समृद्धी महामार्गावरती, तर या गाडीचा रोड प्रेझेन्स पण कळेल, क्रूज कंट्रोल वगैरे कसे फंक्शन करतात ते पण कळेल. तर चला सुरुवात करूया या ब्लॉगला. जर तुम्ही आपल्या चॅनल नवीन असाल तर गाईज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि थँक्यू सो मच इन ॲडव्हान्स ज्यांनी मला विश केलं. चला सुरू करूया. हर हर महादेव. फक्त 40 किलोमीटर राहिलंय. थोडीशी तुम्हाला हा व्ह्यू दाखवायला थांबलेलो. व्ह्यू बघा, खतरनाक व्ह्यू आहे गाईज. आपली गाडी आता जरा इथे चहा पिऊया. चहा मस्त एकदम. ए मम्मी पप्पा पण कुठे आता माझी बायको मला चहा देते, मम्मीला पण दे. अबे या वातावरणात चहा. अय भाई ये चला या लवकर. झालं झालं तुमचं सगळं. जाऊया निघूया. ए आता नको मारू, खराब होणारच आहे. निघूया का? 11 वाजता मी पोचलोय. आता मी इथे पार्किंग केली आहे गाडी ताज पार्किंग मध्ये. किती रुपये घेतले? सॉरी 100 रुपये घेतले ना. चला आता बघूया मंदिरात किती गर्दी आहे. पप्पा मम्मी पुढे पुढे चालत आहेत. मम्मी हे बघ काय लागलंय. हे बघा समोर मंदिर आहे. मंदिरचं कन्स्ट्रक्शन चालू आहे, थोडंसं बांधकाम चालू आहे. आणि तो जो पर्वत दिसतोय तो आहे ब्रह्मगिरीचा पर्वत. रस्त्याचं पण काम चालू आहे. बघा कसे चालतोय आम्ही. पूर्ण रस्त्याचं काम चालू आहे. हे बघा हे लोक पण येत आहेत मागून. गर्दी तर आहे मित्रांनो, आज सोमवार असल्यामुळे गर्दी खूप आहे. असं वाटतंय गर्दी खूप आहे ना. मंडे आहे, मंडेमुळे गर्दी आहे. बघूया आता किती तास लागतात दर्शनाला. किती वाटतात तुला? 2 तास. हर हर महादेव. हर हर महादेवच्या घोषणा देत देत आम्ही पुढे जात होतो. महादेव 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 महादेव. काही लाईन जास्त असल्यामुळे ना आम्हाला 2 तासापेक्षा जास्त झालेत आतापर्यंत. आणि हिला एवढी भूक लागली होती की हिने लगेच काकडीवाला दिसला तिकडे तर लगेच काकडी घेतली.
डोंबुरे वाचले महादेवचे. गाईस दर्शन झाले आमचं फायनली. किती तास लागले? 5 तास लागले दर्शनाला. मम्मी पप्पांनी किती वेळ झाला दर्शनाला? मम्मी पप्पा डेंजर. मम्मी पप्पांनी हाफ ॲन आवरमध्ये दर्शन घेतलं आणि ते लोक 4.5 तास बसलेले आणि आम्ही 11 वाजता लाईन लावली आणि आता आमचं 4 वाजले. 4 वाजता दर्शन कंप्लीट झालं आहे. बघा तुम्ही बघू शकता मागे मंदिराचं बांधकाम सुरू आहे, पण दर्शन खूप सुंदर झालं. कसं वाटलं तुला? हर हर महादेव. मस्त जेवलोय. 4:45 झाले. आता नॉन स्टॉप ड्राईव्ह डायरेक्ट डोंबिवली है ना. बघूया आता किती टाइम लागतो डोंबिवलीला जायला. चहा नको आता, जेवलोय ना. येते काय पार्सल थर्मसमध्ये? मित्रांनो आता येऊया गाडीच्या परफॉर्मन्सवरती. गाडीने ना समृद्धीवरती खूप छान ॲव्हरेज दिला. मी एक्सपेक्ट नव्हतं करत तेवढं तिने ॲव्हरेज दिलाय. हे बघा तुम्हीच बघा, गाडीने आपल्याला 17-18चा ॲव्हरेज दिला. म्हणजे आता 17.8 वरती गाडी चालते. आणि समृद्धीवरती मी तर गाडी क्रूज कंट्रोलवरतीच चालवली. 90 to 100 मध्ये क्रूज कंट्रोल सेट केलेला आणि मस्त गाडी चालत होती आणि मस्त व्ह्यू एन्जॉय करत होतो. आणि खरंच गाडीने ना अनएक्सपेक्टेड ॲव्हरेज दिलाय मला. हा ॲव्हरेज फर्स्ट टाइम भेटलाय गाडीचा. 18चा ॲव्हरेज भेटलाय. 18चा ॲव्हरेज गाईज मला गाडीने दिलाय. जर तुम्ही कोणी प्लॅन करत असाल किया सेल्टॉस घ्यायची तर किया सेल्टॉस नक्की घ्या. एकदम बेस्ट ऑप्शन आहे आणि कम्फर्ट तर 1 नंबर. आणि आता ह्या मॅडम बघा, ह्या मॅडमचं काम बाजूला बसून फक्त झोपणंच आहे. नेहमी झोपते नेहमी आणि मी ड्राईव्ह करत असतो. गाईज आम्ही निघालेलो 5 वाजता आणि आता पोहोचलोय 8 वाजता. 3 तासात आम्ही त्र्यंबकेश्वर टू डोंबिवलीला पोहोचलोय. पण आम्हाला लाईन मध्ये लागले किती तास? 5 तास. आणि 3 तास आम्ही घरी पोहोचलोय. काय बोलते? ते बघ किती सामान वगैरे घेऊन गेलो, खायला नाश्ता वगैरे. नॉन स्टॉप 5 to 8 डायरेक्ट त्र्यंबकेश्वरला स्टार्ट केली. डायरेक्ट आता इथे येऊन पार्किंग मध्ये लावली आहे. चला आता बघूया घरी जाऊन काय सेलिब्रेशन होतंय. लेट्स गो. कंटाळा पण आलाय आता. झोप आली जाम. हे लोक तर मस्त झोपलेले. ही बघितलं तुम्ही कशी झोपलेली? फुल झोपा काढते बाजूला बसून. बाजूला जो ड्रायव्हर बसतो तो बाजूला जो पॅसेंजर बसतो तो झोपत नाही. ही भाई झोपून मला मागे बसवायचं. जेवली आहे गप्पा मस्त पोट भरून जेवली आणि मस्त उठली आहे सकाळी. मग पुढे पुढे का बसली तू? मग मागे बसवायचं होतं तू. आई मस्त झोप काढली आहे. 1-1.5 तास मस्त झोप काढली आहे. चला उतरा आता.